ठेवलेलं आहे ते नक्कीच चेंडू अडवलेला आहे, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवलेला आहे, सेव्ह केलेला आहे. नक्कीच अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. चला स्पीडअप करायचं आहे, 2च धाबा. आणि नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये कोणकोणते संघ येथे खेळणार आहे आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा वीरू यावेळेस सोडून दिलेला आहे. खराब चेंडू होता. 1+1 अशा 2 धाबा या चेंडूवर. उद्याच्या दिवसाचा लॉर्ड आपण मी ऐकून दाखवतोय. पहिला सामना असणार आहे तो म्हणजे जय हनुमान सरवली विरुद्ध जय दुर्गा स्पोर्ट्स सुरई बी. त्यानंतर दुसरा सामना असेल जय बजरंग कारिवली विरुद्ध बंद्रा मारुती काल्हेर. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. स्पोर्ट्स पायगाव विरुद्ध जय गावदेव वडूनगर. आणि तिसरा सामना असणार आहे तो म्हणजे मरुआई स्पोर्ट्स दिवे आणि जय गावदेवी काटे. चौथा सामना असणार तो जय बजरंग कारिवली आणि बंद्रा मारुती काल्हेर. यावेळेस फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या झाली ती 9. नक्कीच ज्या संघांची मी नावं घेतली त्या संघांनी वेळेवर उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करायचं आहे. तसेच मिड स्पोर्ट्स भरोडे आणि सोनादेवी टेमगर यांनी सुद्धा वेळेवर हजर राहायचं आहे. दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर येते म्हणजे 9. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा वीरू. यावेळेस मोठा फटका. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू जातोय एका टप्प्याने लॉंग ऑफ सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 13. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. नक्कीच खराब चेंडू होता. मात्र या चेंडूवर कुठल्याही प्रकारे फटका खेळता आलेला नाहीये. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. जगदीश नाईक याने हात खुले केले होते मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नव्हता. एका षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय त्या म्हणजे बिनबाद 13. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. डीजे पुन्हा आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवली ती म्हणजे डीजे मोनिश. शरद राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेला चेंडू आहे तो मिड विकेट रिजन मधून काव कॉर्नर रिजन कडे. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या इथे 2 धावा सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो. चांगला समन्वय साधतायत दोन्ही फलंदाज. चांगली कॉलिंग आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 15. शरद पुन्हा एकदा सज्ज होतोय मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने ढकलून दिलेल्या आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. यावेळेस वीरू याचा अंडरआर्म थ्रो आणि फलंदाज धावचीत बाद.
यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवर फोर्स करण्याचा प्रयत्न, चपराक देण्याचे प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये योग्य तो संपर्क नाही, संबंध नाही, रिलेशन नाही, नातं नाही आणि कुठल्याही प्रकारचं कनेक्शन सुद्धा पाहायला मिळत नाहीये. इनर एज घेऊन चेंडू जागेवर थांबतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 16. आतापर्यंत 72 धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजे जगदीश नाईक याच्या बॅटमधून या स्पर्धेचा विचार केला. शरद यावेळेस बॅटची कड, मात्र बॅटची कड घेऊन चेंडू नक्कीच फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव, वारंवार निर्धाव टाकतोय गोलंदाज शरद. चांगला कमबॅक करतोय या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. समोरील फलंदाज जगदीश नाईक असून देखील 3 धावा खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी आहे, सुंदर. शरद यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 2 3 4 5 6 षटकार. झेल सुटतो येते आणि चेंडू सीमारेषे बाहेर जातोय षटकारासाठी. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये ढकलून काढलेले, एकदा पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, फक्त आणि फक्त 1 धाव आणि आपल्याकडे स्ट्राईक ठेवलेली आहे, ती म्हणजे जगदीश नाईक याने. धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या झाली ती 23. 2 षटकांची समाप्ती, 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शेष. मात्र जगदीश नाईक जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत नक्कीच धावांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळेल. 23 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे जगदीश. एक जीवनदान मिळालेलं आहे जगदीश याला, जो लॉंगॉन सीमारेषे लगत झेल सुटला आणि त्यानंतर तो चेंडू सीमारेषे बाहेर पडला. 6 धावा प्राप्त झाल्या होत्या. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतो अविन. सामना करेल जगदीश. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडूवर नजर नव्हती, ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षक दक्ष. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 23. यावेळेस मात्र चेंडू जेव्हा स्पर्श झाला होता बॅटला, त्यावर मोहर लागली होती षटकाराची. डीप मिड विकेट, सीमारेषे बाहेर जातोय षटकार. हवाई फायर, चेंडूला भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेट, सीमारेषे बाहेर कुठेतरी दूर लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतोय, तो म्हणजे जगदीश नाईक याच्या बॅटमधून. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 29. 29 फॉर दी लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत आपण या सामन्याचा विचार केला तर 19 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे जगदीश नाईक. काहीसा कमबॅक करावा लागेल तो म्हणजे जली स्पोर्ट्स कामतगर या संघातील गोलंदाजांना. अविन सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. काय कमबॅक पाहायला मिळतोय, काय चेंडूचे हाताळणी केली होती, काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. टप्पा पडल्यानंतर आकस्मितपणे उसळी घेणारा चेंडू आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही झाला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडू. धावसंख्या 29. यावेळेस पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर मात्र चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. काय गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळेस अविन याची. चांगला कमबॅक करताना पाहतोय आपण. षटकार खाल्ल्यानंतर चांगली कामगिरी पाहायला मिळते अविन याच्या माध्यमातून. या षटकार जर विचार केला फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेले अविन याने. यावेळेस स्ट्राईकला आलाय तो म्हणजे बलदेव. अविन राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे, फटका फसलाय. वीरू चेंडू खाली, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटला.
दुसरी धाव देखील पूर्ण आणि नक्कीच कुठल्याही प्रकारे रिस्क खतरा घेण्याच्या तयारीत दिसत नाहीये जोशी 11 भादवड संघ. 2 धावा 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ओनली 1 विकेट. एकच गडी बाद झालेला आहे. अजूनही या षटकातील एक चेंडू शेष. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. अविन षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केलेल्या आहेत अविन याने. आपण ही स्पर्धा नक्कीच लाईव्ह युट्यूबवर आपण पाहू शकता. थेट प्रक्षेपण ओम फोटो लाईव्ह नीट अँड क्लीन टेलिकास्ट यांच्या माध्यमातून ओम फोटो लाईव्ह. पुन्हा एकदा अविन यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅटमध्ये योग्य तो संपर्क नाही. नक्कीच निर्धाव चेंडू. 3 षटक संपले. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय त्या म्हणजे 32. या षटकामध्ये काहीसा कमबॅक करताना आपण पाहतोय तो म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. मात्र अजूनही जगदीश नाईक सारखा फलंदाज मैदानामध्ये स्थिर आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये एक चांगली कामगिरी करावी लागेल जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. कारण सेकंड इनिंग मध्ये त्यांना फलंदाजी करावी लागेल आणि जेवढी कमी धावसंख्या असेल तेवढं त्यांच्या संघासाठी चांगलं असेल. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा असल्या तर मग ते आव्हान मोठं होईल आणि कठीण होईल. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा 1 गडी बाद. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रकाश येतोय. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. कामतगर संघ तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये खेळायचं आहे. मी पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे, क्रीडा प्रेमींचे, मान्यवरांचे, या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचे मेहुल स्पोर्ट्स अँड वरादेवी न्यू 40+ संघ आयोजित स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस सुरेख, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव षटकार. टिपिकल जगदीश नाईक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेल्या चेंडूला भेरकावून दिलं होतं. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर कुठेतरी दूर जातोय, दूर पडतोय षटकारासाठी. ब्युटिफुल स्ट्रोक, हवाई फायर आणि काय फटका खेळलेला आहे. चेंडू काय फोर्स करतोय फलंदाज जगदीश. बॅटची स्पीड आपण पाहू शकता. धावसंख्या 38 झालेली आहे. प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असणारा सामना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध जोशी 11 भादवड ए या 2 संघांमध्ये हा आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल जगदीश. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचण्याचा प्रयत्न होता मात्र अयशस्वी ठरतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र आत्मघातकी प्रयत्न असल्या कारणाने फलंदाज धावचीत बाद. बलदेव हा 2 तंबूच्या आश्रयाला जातो. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय. संदेश येतोय. संदेश आणि जगदीश ही महत्वाची जोडी असणार आहे या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय 39, 2 गडी बाद. अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष. प्रकाश नक्कीच 50+
स्कोर झाला तर मग आव्हान कठीण होईल. त्यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू नक्कीच चांगली बॅकिंग वीरू याची. अंडरआर्म थ्रो पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा, धावसंख्या 41. 50 प्लस स्कोर जर या मैदानामध्ये सेकंड इनिंग मध्ये कठीण आव्हान असेल समोरील संघासाठी. प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. स्वैर मारा. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांच्या दोन्ही हात समांतर. धाव मात्र मिळते अवांतर आणि या अवांतर धावेनेची संघाच्या धावसंख्येत पडते भर. धावसंख्या होती ती 42. 42. प्रकाश यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चेंडू नक्कीच बॉडीवर आदळतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 42. अजून या षटकातील 2 चेंडू शेष. मात्र जगदीश नाईक नॉन स्ट्राईकला आहे. आतापर्यंत या सामन्यामध्ये 27 धावा केलेल्या आहेत जगदीश नाईक याने. त्यामध्ये 3 उत्तुंग षटकार. यावेळेस चेंडूला सरळ डाऊन दी ग्राउंड खेळून काढलेला आहे. गॅप मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण आणि फक्त 2च धावा. धावसंख्या 44. डबल 4. 44 धावा झालेल्या आहेत. या षटकाचा, या इनिंगचा, या पारीचा, या ओव्हरचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे प्रकाश. सामना करेल संदेश, जो वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर स्क्वेअर लेग रिजनला ढकलून काढलेला आहे. एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे गरज नसताना आत्मघातकी प्रयत्न आहे. एकच धाव असणार आहे आणि धावा झालेले ते 45. जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे जोशी लोन भादवड ए या संघाने जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघासमोर. आणि त्या संघाचा पाठलाग कशा प्रकारे होणार थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय भादवड या संघाने आणि आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची कामतगर या संघाने. डीजे मी तुम्हाला साठी सादर करावं.
ला सुरुवात करायची. मी विनंती करतोय भादवड या संघाला की लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची. आधीच खूप उशीर झालेला आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिला चेंडू घेऊन येतो सुभाष. यावेळेस पहिल्या चेंडूवर हवाई फायर प्रहार. चेंडू जातोय काव कॉर्नर सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. जर या स्पर्धेचा विचार केला, आजच्या दिवसाचा विचार केला तर वीरू याला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये फक्त आणि फक्त दुसरा षटकार आलेला आहे. मात्र आजच्या या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय सुरुवात केलेली आहे वीरू याने. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार आणि संघाची धावसंख्या 6. एक उत्तर देताना आपण पाहतोय प्रश्न विचारला होता सुभाष आणि उत्तर दिलं वीरू याने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेस चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही होत आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 6. बिनबाद 6. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा तोच दरारा, तोच निकाल आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. नक्कीच महत्वाच्या सामन्यामध्ये वीरू याची बॅट तळपताना आपण पाहतोय. या सामन्यामध्ये दुसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये लागलेला आहे. सुभाष पुन्हा एकदा सज्ज होतोय सामना करायला वीरू. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती. नक्कीच या षटकामध्ये नक्कीच घटनापूर्वक षटक आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथा चेंडू निर्धाव. पाहूया 5वा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. जगदीश नाईक भरपूर अंतर पूर्ण करून त्या चेंडूवर झेपावतोय. त्या दरम्यान 2 धावा आणि 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14. काय सुरुवात केलेली आहे वीरू याने या इनिंगची. शेवटचा चेंडू या षटकातील. सुभाष फुलटॉस नक्कीच ढकलून दिलं होतं. मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. सुरुवात करून दिलेली आहे. काय अफलातून सुरुवात, आकर्षक सुरुवात, आतषबाजी केलेली आहे वीरू याने. पहिल्या षटकामध्ये एका षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत त्या म्हणजे बिनबाद 18. उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. गुरु येतोय गोलंदाजीसाठी. सामना करेल या सामन्यामध्ये पहिल्यांदा अभिन याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र दोन्ही बलाढ्य संघ आहेत. गुरु पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस आखूटप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ढकलून दिलेला आहे. कव्हर पॉइंट रिजन मध्ये 1 धाव सहज आणि सुखरूपरित्या स्ट्राईक रोटेट केलेली आहे. नक्कीच त्याचं कारण म्हणजे वीरू हा
भन्नाट फॉर्म मध्ये आहे. या सामन्याचा जर विचार केला आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. गुरु सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. सतरा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू. जळी स्पोर्ट्स कामतगर needs 27 runs from 17 balls. गुरु पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू नो मॅन्स लँडला पडतोय. एकदा पूर्ण झालेले. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच नकार देतोय अविन. आणि फक्त एकच धाव. वारंवार आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय वीरू आडव्या बॅटने, मात्र या वेळेस अयशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा सज्ज. गुरु लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी त्याचा सामना करेल अविन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, मात्र पुन्हा एकदा नो मॅन्स लँडला. कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाहीये. एकच धाव. धावसंख्या झालेली आहे ते 21. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये गुरु याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकात जर विचार केला तर 18 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये परिपूर्ण शांत ठेवताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना. गुरु पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका येत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रेशर 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 आणि आपली स्वतःची विकेट फेकून दिलेले वीरू याने. फलंदाज बाद. जर विचार केला तर फक्त आणि फक्त एकेरी धाव येत होती आणि त्याच याचा दबाव वीरू याच्यावर होता. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज वीरू बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय शरद. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले चेंडू आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण झालेले आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बनतात. फक्त आणि फक्त दर्शक एकमेकांकडे पाहून चेंडू होतोय त्यांच्या मधून सीमारेषा पार होतोय फरार. मिळतोय चौकार. तेरा चेंडू आणि 20 धावांची गरज. इक्वेशन हळूहळू जवळ येताना आपण पाहतोय. मात्र दोन्ही बलाढ्य असे संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. कुठल्याही क्षणी सामना आपल्या बाजूने वळवण्याची क्षमता दोन्ही संघांमध्ये आहे. पाहूया पुन्हा एकदा. गुरु या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता, मात्र या चेंडूवर चौकार येतोय. पुन्हा एकदा गुरु. खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय. चेंडू जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा काय इशारा येतो पाहूया. षटकार.
नक्कीच या मागच्या चेंडूवर जो मिसफील्ड झाला होता, चौकारासाठी गेला होता, त्याचाच काहीसा प्रेशर आपण पाहतोय गुरु याच्यावर वाढला होता आणि एक वीक डिलिव्हरी आपण पाहतोय. खराब चेंडूची हाताळणी गुरु याच्या माध्यमातून झाली आणि त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलताना समाचार घेताना आपण पाहतोय तो म्हणजे शरद याला चेंडूला भिरकावून दिलं होतं कुठेतरी दूर डीप मिड विकेट सीमारेषा पार षटकारासाठी आणि हा षटकार या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतो. मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बादवड संघ. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अतिशय महत्वाचा निर्णायक सामना. मात्र स्वतः जगदीश नाईक याने गोलंदाजीची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळलेली आहे. 12 चेंडू 14 धावा. काय सामना आहे, काय सामना आहे. अतिशय सुरेख सामना दोन बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळतोय. चांगला सामना पाहायला मिळतोय. सन्माननीय महेशजी चौधरी साहेब, आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि त्या व्यासपीठाची येऊन शोभा वाढवायची आहे. महेशजी चौधरी यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि फसवलेला आहे फलंदाज. यष्टांमागे यष्टिरक्षक चोख भूमिका बजावतोय. फलंदाज झेलबाद. संघ अडचणीत असताना स्वतः जगदीश नाईक याने स्वतः गोलंदाजीची धुरा सांभाळलेली आहे आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे तो म्हणजे अभिन याला त्याची जागा भरून काढतोय प्रकाश. आणि या इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद. मंकड विकेट प्राप्त केलेला आहे जगदीश नाईक याने. स्वतःचा अनुभव झोकून दिलेला आहे. फलंदाज बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विचिटचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळतो. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतायत. नक्कीच फटका फसलेला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 33 धावा झालेल्या आहेत. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. बराच कालावधीनंतर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 3-3. 33 धावा झालेल्या आहेत. जगदीश नाईक या षटकामध्ये अतिशय घटनापूर्व षटक आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश नाईक याचा. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये ढकलून काढलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करण्यात यश प्राप्त झालेलं आहे. एकच धाव. धावसंख्या 34 झालेली आहे. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 12 धावा. जगदीश नाईक संपूर्ण अनुभव जोगताना आपण पाहतो जगदीश नाईक याला. मात्र इक्वेशन सोपं आहे.
ते कठीण होऊ शकतो. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न एकदा पूर्ण केलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच होणार. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या इथे पंचांचं बोट हवेत. फलंदाज धावचीत बाद. तर सामन्याचा निकाल हा कामतगिर संघाच्या बाजूने लागू शकतो. मात्र हा चेंडू डॉट पडला तर जोशी 11 भादवड संघ नक्कीच या सामन्यामध्ये वरचढ ठरू शकतो. लोअर फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. नक्कीच कुठल्याही प्रकारे धाव नसणार आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नव्हता. डॉट डिलिव्हरी, शेवटचं षटक, अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक आणि नक्कीच टोलवा टोळवीचं षटक असणार आहे. आजच्या या दिवसाचा या शेवटच्या सामन्याचा शेवटचं षटक घेऊन येतोय. नक्कीच आमचे गोल्डन फिंगर ज्ञानेश्वर मुकादम यांचं उद्या वाढदिवस असणार आहे आणि नक्कीच मी ऍडव्हान्स मध्ये त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या संपूर्ण समालोचक परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या भादवड संघ, प्लीज थोडं कोऑपरेट करा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. चला पंचांनी वॉर्न करायचंय. शेवटचा सामना आहे. संदेश येतोय शेवटचा अंतिम निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू 11 धावा. सहा चेंडू 11 धावा. संदेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सामना करेल. सुधीर सामना करेल. आणि यावेळेस चेंडू बॅटची कड घेऊन मागे जातो यशांच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या इथे फलंदाज धावचीत बाद. दोघे पण झालेत. पकडत होते. मात्र आता नवीन फलंदाज येतोय. एक हार्ड हिटिंग बॅट्समन मयूर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे कुठल्याही मैदानावर
कुठल्याही गोलंदाजासमोर षटकार खेचण्याची. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. संदेश सज्ज होतोय, सामना करेल मयूर. यावेळेस चेंडूला भिरकावून दिले, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेपावतोय आणि मोठा मासा जाळ्यात अडकतोय. फलंदाज मयूर याची चार चेंडू आणि 11 धावांची गरज. किती फलंदाज बाद झालेले आहेत? 6 फलंदाज, तब्बल 6 फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. या चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल जॉली स्पोर्ट्स कामतगिरी या संघातील खेळाडूला. यावेळेस सुरेख चेंडू, चेंडू हवेमध्ये, स्वतःला झोकून दिलं होतं, काय झेल पकडलाय, फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 11 धावा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध जोशी 11 भादवड संघ. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज कामतगर या संघाला. यावेळेस चेंडूला ढकलून दिलेला आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव पूर्ण केलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र या इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 2 चेंडू 9 धावा. सुधीर संतोष आलेले आहे. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होणार आणि या इथे तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या स्वरूपाने बाद. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. सामना जिंकला तर मेजवानी मुसाभाई यांच्याकडून आहेच. आणि या इथे जोशी 11 भादवड ए संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक जॉली स्पोर्ट्स कामतगर. अभिनंदन जगदीश नाईक. अभिनंदन हेमंतजी गुलवी साहेब. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी ज्याच्या माध्यमातून झाली आणि या स्पर्धेमध्ये